ऐ ऐ ऐ गणमान्या ऐ ऐ बघा बघा कुठं तुला काय कळत नाही काही रस्ता बंद इकडे कळत का जाऊ दे ना दादा कुठे जाऊ दे मग व्यवस्थित तिकडे लांब आहे दुसरीकडून रस्ताच नाही कुठे लांब जाय हा रस्ता बंद करेल एवढी गाडी जाऊ दे बा तुला दिसते नाही का गाड्या बंद करेल इकडे हा दिसतात ना आज एवढा मोठा साहेबाची गाडी पाहिली का एवढी लावून घेतली पाहिली दादा साहेब पाय पाय गेलाय एवढं जाऊ दे ना मला तिकडे ये. दादा काय असेल ते तुमच्या ए देऊन तुला लवकर जा पडते का ये मागे एवढं जाऊ दे राव दादा ए डोकं नको माझा गाडी दे. जमा करून घे ए घे मागे घे मागे गाडी चल घे मागे गाडी घे मागे गाडी एवढं जाऊ दे ए, डोकं नका अहो मा तिकडे वस्तीवर जायला मला रस्ताच नाही दादा पाय दुसरा पाय जाय गाडी लावी ना काय 200-400 रुपये अरे. देतो तुम्हाला जाऊ ए दे मी रिश्वत घरा मारूच का रे तुला समजत काय चेहरे पण दिसत तुम्ही तसे चल लाव गाडी माग लाव मागे गाडी बाय. दादा चावी दे हा ये मागे ये मागे घेतो ना हे काय चाललो लगेच ये मागे मागे ये मागे अरे मागे घे मागच घेतो ना दादा गाडी मागे ए, कुठे चालले आपण हो जायचं आम्हाला तिकडे कुठे जायचंय तिकडे रोड क्रॉस करून जायचं आम्हाला साहेब तुम्हाला कळतंय का रस्ता चालू आहे म्हणून हा कधीपासून काम हे येडे लोक आहे का एवढ्या गाड्या पाठी मागे लावले मग आता आम्हाला रस्ता मग तुम्हाला रस्ता कुठं बाहेरून जाऊ दे ना पण नाही बा घ्या मागे पैसे ते 500 रुपये ए पैसे वाले देख मागे देख जा पडतो पेकडून आली देख हे मागे काय पोलीस बाई हे ए जा रे पाय पाय अहो साहेब रेटच नाही रेटत नाही हा ए ओढ लाग रे मागे ओढ लाग अरे ओढ लाग रे काय पाहतो मुस्काटा काय ए चला आपण तिथे त्या दादाकडे जाऊ काहीतरी येऊन करू त्याला हा, मग सोडते गोड बोलणार आहे हा 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 चला दादा जसा बरा आहे ए दिसतो झाला बरा. का पाणी बिणी मारायचं काम हॅलो हाय साहेब आता काय काय चाललं बरं आहे का हा बरं चाललंय आमचं बरं चाललं हा काय जाऊ दे ना एवढं हा? एवढं जाऊ दे ना अरे सर्वांचे 8 दिवस रस्ते बंद करा जोपर्यंत पूर्ण काम होत नाही तोपर्यंत एवढं जायचं नाही कोणचं काम हे रस्ते जा का हा का हा जाऊ दे ना पण म्हणाले भारी दिसू राहिले बरं का साहेब तुम्ही काही म्हणा बाई हा काय हा लय मस्त दिसता तुम्ही खरंच मग काय करू जाऊन देऊ का? जाऊन द्या ना मग काय तू इथून मधून हा? मधून मधू कस काय जाईल कस काय न्यायची गाडी आपल्याला आम्ही घेऊन जाऊ तशीच गाडी कोण आहे तू दंत साहेब. घेतो काय काय कस हा? काय साहेब ऐका ना नवरा का वाला ते नाही नवरा नाही शेजारी. माझा. शेजारी शेजारी चालता हा. बोलता ऐका तर खरी हा. म्हणलं तुमचं लग्न झालं करायची अजून हा. किती पगार तुम्हाला मला आता 17,000 आहे 70,000 हा. बाई लग्न नाही झालं अजून नाही अजून नाही केलं पाहिजे नाही का एखादी नाही आलं तर पाहायला पण मी थांबलोय करायला अहो मग करू काय लग्न असं? कर ना पटू का? काहीतरी, हा, जा ना होईना आता तेवढ्या पुरतं तेवढं तर काय. हा ऐका ना साहेब हा. चला मग करते मग लग्न मग तुमच्या संग हा? करते मग लग्न लग्न करते हा आणि लायसन कोणाच घातलंय ते कोणाचं घालू हा काय दिवस झालेला आहे पहिला हे लायसन्स काय करा तुम्हाला तू काय लुबडायला निघाली काय लोकायला लुबडायला म्हणते ते असं नको अहो लुबडायला काय आलं निघू साहेब मी वा? खरंच तुम्ही ना लय म्हणजे लय क्वालिटी तुमच्यामध्ये हा ना हा रिअल हा मला कळायला तो क्वालिटी कशी साहेब. का तुम्ही किती छान हा दिसता. दिसते दिसते बस भारी होय दिसते साहेब. ती girl. हा. तवर 2 दगड घेऊन येऊ की तुमचं जायला गाडी कळाला तवर डोक्यात पाहू. डोक्यात घालायला हा? नाही गाडी जाऊ तेवढंच. अरे तुला सांगितलं एकदा हा? साहेब होईन का मग ये येडे काय लोक एवढ्या मोठ्या गाड्या लावून गेले इकडं. हा, ते हा? खरं आहे, ते तुम्ही खरं शहाणे का आहे. एवढं वेळ जाऊ द्या साहेब काय एवढ्या वेळ जाऊ द्या तेवढ्या वेळ जाऊ द्या साहेब हा. मी काय म्हणतो तुम्हाला हा, बोल ना ही माझ्या शेजारी हा मग हिला आहे ना हा. लग्न करणार आहे ती डिवोर्स झालेलं तिच्यावाला पाहिला हा. डिवॉच म्हणते काय म्हणतात डिवॉच हा हा. ती मायाच नादी लागली हा. पण तुमचं झालेलं आहे का साहेब लग्न आणि माने होईल का त्यानं करून मग तुम्ही दोघ जण भारी भारी बाई साहेब. ए मोकळे वेळ आहे अंगाला नको जातो मागायला घालतो का हा थोडी डोक्याला लागली म्हणून म्हणलं कुठं लागली मग तू दे रे करून घ्या करून मग येडं मागायला घालतो का मग काय होतं अहो साहेब? साहेब तुमची वर्दी किती भारी दिसती मग काय करायचं मग मला तुम्हीच आवडत आहे हे काय आवडत याच्यात काय हे असं आहे तुम्ही काय हा. घ्या जमून होत असलं तर ए मग भाऊ काय? माय ना लय पायाला कळ लागली हा. तुम्ही इकडे या बरं अहो, बरं, दाबी- चला. दाबी देऊन तुमच्या पाया लागलं ए बाई ए, गप्प चला काय? तिकडे
पाय दाबी ती तिकडे गेल्यावर चल या इकडे या. तिकडे दाबीत बेस चल. ऐका ना साहेब, हा, बोला तुम्ही काही म्हणा. हं. हा, तुम्ही ना लय भारी दिसता. हा का? तुमची ड्युटी लय भारी. हा आणि माझं लहानपणापासून स्वप्न होतं बरं का हा, साहेब, हा. की मला ना पोलीस नवरा करायचा होता. हा पण ती माझी इच्छा काय पूर्ण झाली नाही. हा, हा. आई बापाने दिलं त्या धुताडगायत घालून. हा. ते झालं आमचा वादावाद. हा. ते लागला धपाकुटी करायला. हा, हा. आमचा झाला डिवोर्स. हा. बाबो, आय, ही बाई आली दादा. पोलीस साहेब आता काहीतरी तुम्हीच करा मला. आम्ही करा तुम्हाला मदत हो, मदत ना. आम्ही मदत करायला बसेल. आता काय सांगू मी तुम्हाला माहिती कहाणी. मग आता काय झालंय काय तुला? मग तोंड घालायला कोणी नाही ना बाई आता. मग तुला मध्ये नेऊन आणावं लागेल मग. हा? आता तुम्ही मलाच काय आणि ते मग कोणाला आणू? अहो तुम्ही विचारा तर करा मला झालं झालं. काय. अगं, पण मी काय होतं झालं काय तुला मग? नाही गेला ना मावाला निघून. कवा वर गेला काय? आवर नाही मग दुसरा बाया माग गेला. मग जायला गेला तर तो दुसरं पाहायचं. ए बाई म्हणजे काय दुसरं पाहायचं म्हणजे साहेब. काय खेळ लावलं काय तुम्ही? मग हे काय झालंच नाही बरं का अजून लग्न. काय लग्न नाही झालं माझ्यावर. मग इथे सांग कर ना. नाही नाही ते तुम्हाला राहू द्या. ए, अंगाला किती अहो तुम्हाला पाहिलं मी जरा नीट मध्ये पिपाण्या सांगा वाजवतात. यायचं पाहते मला. अहो मानावर आहे ना म्हणजे मी जेव्हा केला तर त्यानं काय केलं, राहिला तो माझ्या संग चांगला 2-4-8 दिवस राहिला सगळं खाल्लं प्यालं सगळं केलं आणि आता अचानक निघून गेला. 8 दिवस झाले म्हणजे लग्नाला 8 दिवस झाले लग्नाला. नाही 8 दिवस झाले त्याला जायला 8 दिवस झाले. आणि लग्नाला किती दिवस झाले? 6 महिने झाले. मग सगळं केलं ना त्यानं? हा मग करूनच गेला ना. आता सगळं करून गेला म्हणल्यावर आता मग आपण गेलो ना मानावर आणून द्या ना. माझ्या घरचे काम त्यांचे करूनच गेला ना तो. कायच्या घरच्या निम्मे टाकले ना तसेच. मग येईल ना कुठे गेला? निम्म्यावरच गेला ना तो. फोन लावून पाहिला कुठे फोन लावले सगळं लावलं ते सगळं बंद आहे ना. आहे का? हा. तिला तर ते मला तर ते पण नाही तिला काय म्हणजे नवरा माझा म्हणून मी तुम्हाला इम्प्रेस केलं. मग तुला नवरा नाही माझा मी करू काय आता? घ्या ना साहेब तुम्ही करून मग. कोण? हा. तेच तर बोलणं चाललं बाई आमचं गावाची. तुम्ही इकडे करा मी तिकडे मध्ये. करतो. काय? लग्न हा मग तुम्ही इकडे करतो. ए बाबा तो तोंडाला लागू दे तिकडे आग तर दाडा बी राखेल पुढदी. नाही जमायचं का? नाही जमायचं. बघा तुम्ही काय तो असं लग्न करायला आले की इकडं मी मानावर पाहायला आले. गेला तिकडे निघून तुम्ही आहे ना मग. तू काय इकडं हलवायलाय का काय हात पाय? हा साहेब पशी जात ए बाई नीट बोल ना. आज काय बोलत तू? अहो साहेब मग बरोबर आहे ना. आम्ही इकडं मानावर शोधायला आले. हा. हा मानावराला एक बाय घेऊन गेली पळून. तुला काय माहिती बाई घेऊन गेला? मग आता 8 दिवस नाही आला म्हणल्यावर मग त्याची वन होणार नाही का? तो बायाच घेऊन गेला असेल म्हणून 8 दिवस राहिला ना तिकडं. मग याच्या आधी तो येतच होता ना तो. मग त्याच्या तर आयुष्यात बाई नव्हती म्हणून तो येत होता ना. आता बाई आली म्हणून 8 दिवसापासून आला नाही इकडं. अहो मला त्या गंग्याने सांगितलं तो रिक्षावाला गंग्या नाही का? बुट्टा. हा रिक्षा चालित होतो. हा हा माहिती ना. हा 3 चाकाची रिक्षा नाही का ती? हा 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 ती चालित होतो. हा. तो मला म्हणे तो टक्केला घेऊन गेला म्हणे. ठके. हा आधी बक्कीला गेली होती माग हा. आता टक्कीला गेली. छिया. माग असं लग्न आधी 8 दिवस जायला होता म्हणे बक्की संग. अरे लोकांना एवढा टाइम कस काय भेटत का बाय मागे? साहेब यांचं द्या सोडून आपला खटका जमा आधी. नाही यायचं सोडून ए तू बाई, जाऊ का? नाही यायचं राहू दे सोडून दर्शक, तो मुठीत आवळून धर ना. नाही आता यायचं सोडित तो धरू बसू का? अरे बाई थोडस दम काढ ना. नाही काय आपलं बोलणं करा लगेच. 2 मिनिटं थांबा दर्शक. यांना साहेब. नका आणू. ते काही असू द्या यायचं तिकडेच राहू द्या. हा. मावाला नवरा आणून द्या मला काही. बरं बाई तो नवरा आहे ना लहान होता का मोठा होता? मा नवरा लय मोठा लांब सटक लांब सटक हात पाय लांबच होते. त्याचं वर्णन सांगतो बघ मी. वरनं. मग मोटरसायकल गेली मग काय करायचं आता? वर आहे खाली चाकच गेली. मग बरोबर कोण नेलं भांगार मध्ये द्यायला? कंप्लीट द्यायला आलोय तुमच्याकडे. आईला तर चाक कुठं बसायचं अरे पाहता? बाबा तो मोठा इकडे नवरे गेले बायचे. हा, नवरे गेले मग त्यांना धरून नाही ठेवता येत का? आता काय आम्ही पदराला बांधून निंडावा का? हे नवऱ्यांना काहीतरी कमी करीत असतात म्हणूनच गेले ना. काय कमी करीत आता काय कमी केलं बाई मी? जेवायला त्याच्यामध्ये सगळं करीत होतो. जेवायला डब्बा बाबा रात्रंदिवस मी सोडित नव्हते ना. रात्री करायचे दिवसा करायचे. त्याच्यामुळे वैतागला असन देव. जेवण करत असेल लय. सारखं रात्रंदिवस हात चालूच होता मावाला. रात्रीचे करायचे दिवसा करायचे भाकरी कालवण सगळं द्यायचे. काय करायचे? स्वयंपाक पाणी हा मग सारखे बरोबर आहे ना. त्याला निम्या रात्री खायला लागायचं. त्याला उपाय ठेवलंच नाही तो. नाही सारखं जेव्हा तो दिलं- म्हणला ताट करून दे तेव्हा ताट करून द्यायचे. अरे साहेब
सारखं सारखं खायला दिल्यामुळं ते जुलाबर बसला असन दवाखान्यात गेला असन. हा अरे दाढबिटे असेल बाबा असं 8 दिवसापासून दवाखान्यात जातो का? तू जाऊन पाय बरं 8 दिवस दवाखान्यात काय होतं म्हणून. ताटे करून द्यायची का? Admit. मग निम्या रात्री म्हणलं ना हा. मला ताट करून दे, लगेच ताट करून दे. दादा मी एकच टायमाला खातो फक्त काय काय हो. खात? जेवण. मग खाय ना मग एका टाइम तुला कोण म्हणतं 2 हा टाइम? एकच टाइम. बरं तुमचं थांबा हो, तुमचं लग्न झालं का हो? हा? लग्न झालं का तुमचं? 3 बायका आहेत मला. ही बाया काय नवरे धुंडू राहिली काय? माझ्या नवऱ्याचा दिवस झाला नवऱ्याचं म्हणून दिवस. पाहू राहिले काय 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 म्हणजे काम तू करता? पोलीस चौकीत नवरे पाहायला आली? नाही हो काय झालं ती मोटरसायकल होती येत होती हा. ती म्हणे मला याच्यातून जाऊ द्या या रस्त्यानं. मधून येऊन द्या म्हटलं मला. काम चालू आहे रस्त्याचं जाता येणार नाही. म्हणजे आता मग ही तुम्ही बाई ना मला वाटतं ही मोटरसायकल नवरीत पाहतीन ती. नाही तुम्ही आता पोलिसाचं काम सोडून सोयरी का पाहिजे काम करू नाही हो राहिले काय? केशी आल्या या वाक यायला कोण नवरी पाहत बसल. हा का? माच होईल नाही अजून मीच मला स्वतःला पाहिजे. ओ साहेब एक आली. आता हिचं काय झालं? माझी सँडल चोरीला गेली. हा अहो, एवढी अशी हिलची सँडल होती माझी. बरं झालं तुझे शॅन्डल बरं झालं तुझे कपडे काढून नाही घेतले कोणा. हा मग हा? कपडे घ्यायला कोण काढून घेईन मग आवडलं तुम्ही काय बोल राहिले? मी तर कंप्लेंट द्यायला आले. माझी सँडलची माहिती किती हजाराची अरे होती? पोरी, 3000ची सँडल होती माझी. हे असे फाटेल कपडे काहून घालले तू? हा. तू आडन नाही का ग? तुला कपडे बिपडे नाही ते काय? हा तशी झाली इकडे साहेबाकडे आमच्या. ए कापड कमी पडलं वाटतं कपड्याला. हा, तेच वाटत आहे काहीतरी भानगड झाली. पैसे कमी असतील. काय बाई? अर्ध्यात गर्दी केली काय मग तू? म्हणजे मग तुला या असे- म्हणायचं काय? नाही असे आवडले घालले म्हणून म्हणलं या असे काय कपडे फुल घालले तू? ते एवढे एवढे नाहीये. त्याला जम्पसूट म्हणतात. हा का? हो कोणतं? या ना हाताने राहते का? कोणचा जम्बू जम्पसूट म्हणतात त्याला. जम्पसूट काय ग हे नवीनच नाव ऐकलं बाई. झालं तिला आवडले तिने घातले. तुम्ही कोण विचारणार त्याला? मग ती माझ्या घाली ना. बरोबर आहे. मी अहो. तुमच्याकडे आले. हा. अहो, एवढे भारी माझे तुम्ही sandal तुमच्या होते. नवऱ्याचं पा मी तसं काय नाही म्हणते? मी मानावऱ्याचं रोजच पाहत होते हा. पण आज मी नवीनच पाहिलं पहिल्यांदा. कसं आहे पोरीच्या जातीनं म्हणजे तू असं घातलं नव्हतं का? बाई, हात भरून कपडे घालावं पोरी मागून पण आहे, बघ ना ते कसं आहे ते हे बाया. फाटलेलं. अगो बाय 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 बाय. हा, घ्या बघून. काय उडवीतीन तर काय बाय 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 बाय. ते फाटकेच घालणार आहे इथून तिथून. अरे कापड कमी पडे. कापड कमी पडे. बाबा तो शर्ट काढून दे तिला. देऊ का? ए बाबा ग बस. मला हा, नाही वरून पाहिजे घालीन ते तरी. असं काही. तो ओळखीची का ती? हा साहेब शेजारच्या पलीकडून. फॅशन आहे अहो ही साहेब. पण जाऊ द्या मला घाल. काहीच कळत नाही. अहो जाऊ द्या घालू द्या. ते काय ना मी इथं नसतेच बर का. मी शहरात असते शिकण्यासाठी. पण काय झालं ते 3-4 दिवसापासून आहे ना शेजार बाजारच्या बाया माझ्या सँडलवरच नजर ठेवून होत्या. एवढे 3000चे माझी सँडल चोरीला गेले माहिती का? बरं शेजारच्या नेले का कुत्र्या कात्र्या नेले? शेजारच्यांनीच नेले वाटतंय. मग दादा. त्यांचं नाव सांगा मला तुम्ही. दादा तसं नाही झालं. ए बाबा शेजारी कस काही देतील. साहेब पोरगी लय चाकली बर का दादा. ओ हा का? साहेब कुत्र्या मांजरांनी नेले असतील. हा, हा. शेजारीवर घालती ती. साहेब ते जाऊ द्या. ही जी सँडल काय आहे, ही आज नवीन घेऊन टाकीन. मी काय नवीन नवरा करणार आहे का? बरं मी घेऊन जातो तुला. हो, जाऊ दे. काय झालं नवीन नवरा करायचा? नवरा गेला हा. तिचा. नवरा गेला ना ग बाई. कोण संग गेला? काय माहिती कोण ठकी आहे. मला त्या गंगेने सांगितलं ठकी सांगितली आलाय म्हणून. हा का? हा तू सोडून गेला? हा ना ग. आता काय करू? मग आता काय करशील? दुसरं करू. ए बाई दुसरं काय? दुसरं अगं, नको ग बाई. माझा एक मोठा भाऊ आहे. त्याचा आहे ना डायव्हर्स झालेला आहे. करते का? देवात झालेला आहे हा. म्हणजे हरकत हरकत झालेली. गावठी भाषा बोल ना मा संग. मला नाही जमत ते गावठी वगैरे. मी काय म्हणते हा? चांगलं त्याला पॅकेज वगैरे. तो पण शहरातच असतो. पॅकेज म्हणजे काय राहत आता हे? अगं वर्षाला तो किती 15 लाख कमवतो. 1 2 4 15 लाख. 15 कसे राहते ग? म्हणजे काय तुम्ही पोलीस चौकीला आले का हा, आता तुमच्या जुळायला आले? नाही मी काय म्हणलं हिचं तसं पण कुठलंच आहे. नाही तर म्हटलं तुझं म्हणणं बरोबर आलं. हा 15 मग अजून आयुष्यात पाहायला सुद्धा नाही कसे राहते ते. पण मग कसं आहे माहितीये का मला माझा नवरा पाहिजे. त्याला पाहिलं कसं आता भेटल्यावर त्याला मिरची करते त्याची. असा खुटा घाली ना खुटी उठून पण खुटा निघणार नाही त्याचा आता. हा बरं बरं नको मला ही अशी बाई. हा बाई अवघड आहे दिसतं बरं का. डेंजरची. अरे अरे वरचढ बोलणार दिसती वरचढ. खोटा निघाल पण खोटे निघणार नाही. ते जाऊया साहेब. मी काय म्हणते आता मला आहे ना काही करून तुम्ही ना लवकर मा नवरा आणून द्या. नाही तर मग पहा मग इथं पोलीस स्टेशनला असा राडा करीन ना मी लगी का सांगच शकत नाही. मग ए बाई तो नवऱ्याचं वर्ण सांग बरं मला एकदा. मा नवरा असं लांबलाच आहे. केवढा? 6.5 फुटाचा आहे. 6.5. हा त्याचे डोळे डोळे चांगले असे बटाटे वाणी. कान
कान काय आता हत्तीवाणी सांगू नाक, नाग असं लांबल्याचे पोपटावानी, दात, दात कधी मोठे नाही हत्तीच्या दातावानी आहे ना, केस, केस असं वर करेल राहते त्यानं आणि इकडून इकडून असं नांगर आणले. नांगराळले का? हा हा त्याला स्पाइक्स बोलतात. स्पाइक असतात ते हेअर. साईक म्हणते का त्याला. हा त्याच्यामुळे तो असा स्टँडर्ड असेल ना तू अशी, त्यामुळे ते जमलं नसेल तुमचं. माग माग तो म्हणे एक हानी शिंकट आहे म्हणे असं इड ठेवायचा कुच्चा सगळं हा, टक्कल हा, होतं हा. त्याचं तवा. तोच त्याला फॅशन म्हणतात. मग तुला हेच जर कळत नाही आता- तर तुझ्या नवऱ्याचं पण कळत नसेल, त्यामुळे असं झालं तुमचं. ए म्हणजे तो म्हणणार बाय पायच्या पूर्ण ओळखलं हा बरोबर. म्हणजे तुला नवऱ्याचं काय आहे ते सुद्धा पाहता नाही आलं अजून तुला. फॅशनच नाही. कळत नाही मग हा? काय करणार. आणि तू म्हणे सगळं पाहिलंय. हा, तो- फोकट फोकट नाही तुला तो सोडून गेला. म्हणजे मी त्याचं नांगर आणि तो पाहायला जायचं होतं आणि काय. मग हिच्यातच खोड आहे साहेब काय मग घरी आल्या तू पाहत नव्हती का? काय त्यानं कसं हाकलाय नागर? बाया आता मी काय त्याला काय ते पाहणार आहे का बरं. मला जे पाहायचं ते पाहिजे ना रोज. काय त्याचं जेवण खावण्याचं त्याचं राहण्याचं सगळं पाहिजे. बाकी मी घरातलं काम धंदे बरं मी काय आणतो बाई, काय तो नवऱ्याचं वर्णन मला सांग व्यवस्थित. तर सांगितलंय. हा. सांगितलं ना फोटो बिटो आणलाय काही? फोटो का हा? हाय पण त्याचं ना 2 दात पडेल बरं. थांबा 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 मला फोन आला थांबा. हा बोला साहेब. जय हिंद. हॅलो. हा आमच्या जे इलाक्यातला आहे ना. हा काय झालं? ॲक्सिडेंट पाय मोडला? कोणाचा तो नवऱ्याचं नाव काय? सख्या सख्या हा त्याचं नाव विचारा बरं काय? सख्याच आहे का? तो नवऱ्याचा ॲक्सिडेंट झालाय. भया कुठं पाय मोडलाय दवाखान्यात येतो आता. बाई आणि ती 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 खेळपाडी कुठे डाळ नाही नाही खेळ पाडी ते ॲक्सिडेंट होईल फक्त. हा का हा मला यात फोन आलाय. तिच्यामुळे झालं आता तुझा तुझा पहिले दवाखान्यात. मी दवाखान्यात जाते पण तिला भेटू द्या. हा, मग तिला जा, ना जा, असं आणि जा. ते ना तिच्या झिट्या धरून दळण. तिकडे ठेस तू कोणाला वय देख. हा तू काय करे बाई. हा? तू एक करा तू मधून जाय बरं पण तू जाय घरी. मधून जाऊ का? हा पाय पाय जायचं. जाय पाय पाय. हा तुमचं काय 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 रे ना हा, साहेब. दुकानात जा. मा नाव उधार घेऊन टाका. जा साहेब. टाक. तुमचं नाव काय सांगू? बाबराव बाबूराव. हवलदार जा चलो. साहेब, हा. फोन तर ठेवा हा खाली. एक मिनिट. फोन ठेवा ना. या सध्या डोक्याला ताण ना काय. हा तोवर काय सँडल आहे ना? हा जाय दुकानात जाय. फोन पे पैसे मारू दे तुम्ही. जाय फोन पे? 5,000 घेऊन टाक. जाय 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 बरोबर. निघ निघ पटकन. तुला साहेब, काय तुला मला- नवरा नाही का? तुम्हाला हा, घेऊन जाय. जायचं. काय तुम्हाला घेऊन जायचं. ए बाई मला वेळ नाही तुझे. चला ना ए निघ ए बाई आज काय करता तू निघ निघ. मला नाही यायचं. मी तुम्हाला घेऊन जायला शिवाय मला नाही यायचं साहेब. ए बाई डोक्यावर पडले काय? अहो, 1 तास वाया गेला माझा. काय पटलं बाई साहेब तुमच्यासाठी बसले मी इथं. तुला मी काय थांब म्हटलं नाही. हा म्हणलं हा. ना माझी. आवडले इथं तुम्ही मला. हा बरं आवडली तिकडे जाय. मग दुसरा पाहून घे. ए बाई अहो, साहेब, ये ड्युटी तुला कळतात काही ड्युटी जाऊन द्या. कॅमेरा चालू येऊ चल निघ. अहो, आज काय करता नाही नाही म्हणे? निघा. नाही ना साहेब. ए बाई मी ए जातच नसते मग. मी इथंच बसून राहील. तू बस इकडं, मी चाललो. साहेब जाऊ हे काय हे काय नका ना हे जाऊ. काय बळ राम राम तावाला. अहो प्रेम आलं तुमच्यावर हा. साहेब. हा हे प्रेम तिकडे पाहू आपण. कुठं ये पोलीस स्टेशन मग ड्युटी होय. म्हणजे नंबर द्या ना मग मला. हा नंबर घे वाटलं घे पण घ्या. घेऊ का हा घे लवकर आवर. हा घे बरं मी काय आज हा, पाहू घ्या. इकडे मी टाईप करतो नंबर तुम्हाला. हे बाय हा नंबर दिला. दिला ना हा कधी फोन करू साहेब. आता फोन आहे ना तुम्ही ड्युटीवरून घरी आलो का हा. संध्याकाळी कॉल कर मला. संध्याकाळी करू हा. का हा का हा? आणि कुठं भेटायचं मग आपल्याला. भेटायचं आहे ना आपलं वडा झाड आहे का हा वडाच त्या वडा झाड खाली हा 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 चालेल ना. बरं झालं. हा पण ड्युटीमध्ये असल्या फोन नाही करायचा. नाही 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 करणार. हा. पटले पण मी तुम्हाला आवडली ना. इतकं तर कसं काय म्हणले नाही नाही पटली. काय राहते ड्युटीवर लोक लोकांचं राहते नाव नाही लागत. मग हा, येऊ का हा मग बाई अवघड दिसते गाडची. जागा बोलावलं तिनं मला बुराळ पाडलं. चला आता हिला नंबर दिला तर संध्याकाळी कॉल करणारच आहे. जाऊन भेटतो जात तिला वाडाय झाडाखाली. चला आता ड्युटी संपत येईल.